जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण असा एक कॉमन डाऊट क्लिअर करणार आहोत, ज्यामध्ये एनडीए रिटर्न एक्झाम कठीण आहे की एसएसबी इंटरव्ह्यू कठीण आहे. विद्यार्थी मित्रांनो, खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो की रिटर्न क्लिअर केलाय म्हणजेच एनडीए क्लिअर झालं का? तर पण रियालिटी वेगळीच आहे. विद्यार्थी मित्रांनो, चला तर आपण स्टेप बाय स्टेप या सगळ्या गोष्टी समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी एनडीए रिटर्न एक्झाम बद्दल बोलूया. एनडीए रिटर्न एक्झाम मध्ये 2 पेपर असतात. पहिला पेपर असतो मॅथमॅटिक्सचा, दुसरा पेपर असतो गॅटचा. मॅथमध्ये बेसिक कन्सेप्ट, प्रॅक्टिस आणि स्पीड ही सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. आणि गॅटमध्ये इंग्लिश असेल, सायन्स असेल, हिस्ट्री असेल, जॉग्राफी असेल, करंट अफेअर्स असतील, हे टॉपिक्स महत्त्वाचे आहेत. जर कॅन्डिडेट 11वी-12वीच्या लेवलचा असेल किंवा सायन्समध्ये घेतलेला असेल, रेग्युलर स्टडी करतो, प्रॉपर प्रॅक्टिस करतो, तो एन डी एची रिटर्न क्लिअर करणं पॉसिबल आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच एनडीए रिटर्न हा प्रिपरेशन बेस एक्झामचा म्हणजे प्रिपरेशन बेस पार्ट आहे. तुम्ही जितका अभ्यास कराल तितका जास्त परफॉर्मन्स तुमचा चांगला असणार आहे. आता एस एस बी इंटरव्ह्यू बद्दल बोलूया. एस एस बी ही एक्झाम नसून ती कम्प्लीट पर्सनॅलिटी टेस्ट आहे. यामध्ये 5 दिवसांचा एक पूर्ण शेड्यूल असतं. त्यामध्ये सायकोलॉजी टेस्ट, जी टी ओ टास्क, इंटरव्ह्यू आणि कॉन्फरन्स राऊंड असतात. एस एस बीमध्ये तुम्हाला मॅथ किंवा जी केचे क्वेश्चन विचारत नाही. ते पाहतात की तुम्ही कसे विचार करता, कसे डिसिजन घेता, टीममध्ये कसं काम करता, प्रेशर तुम्ही कसं हँडल करता. एस एस बीमध्ये ओ एल क्यूज, ऑफिसर लाईक क्वालिटीज, ह्या चेक केल्या जातात. लीडरशिप, कॉन्फिडन्स, ऑनेस्टी, रिस्पॉन्सिबिलिटी, कम्युनिकेशन, इनिशिएटिव्ह यासारखे पैलू तुमचे चेक केले जातात. याच कारणामुळे रिटर्न क्लिअर करणारे हजारो कॅन्डिडेट एस एस बीमध्ये रिजेक्ट होतात. मित्रांनो, रिटर्न एक्झाम तुम्हाला सिलेक्शनसाठी इलिजिबल बनवते, परंतु एस एस बी तुम्हाला ऑफिसर बनण्यास तुम्ही योग्य आहात का नाही याचं डिसिजन त्या ठिकाणी होत असतं. म्हणून ॲन्सर क्लिअर असले पाहिजे. रिटर्न एक्झाम टफ नाही, एस एस बी चॅलेंजिंग आहे. कारण एस एस बी 1-2 महिन्यांच्या तयारी तुमचं होणार नाही. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट एका दिवसात होत नाही. म्हणूनच एस एस बी प्रिपरेशन करताना 10th 11th पासून तुम्ही सुरुवात करायला पाहिजे. डेली रुटीन तुमचं असलं पाहिजे. डिसिप्लिन, फिजिकल फिटनेस, कम्युनिकेशन स्किल या ठिकाणी तुम्ही डेव्हलप करायला पाहिजे. म्हणूनच एन डी ए ॲस्पिरंट्सने एक गोष्ट लक्षात ठेवावी, फक्त मॅथ आणि जी केवरती फोकस केला म्हणजे एन डी ए होईल का? नाही होणार. तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करणं खूप गरजेचं आहे. एस एस बीचा माइंडसेट, एस एस बी माइंडसेट तुम्ही एस एस बीचा पॉझिटिव्ह माइंडसेट तुमच्याकडे असला पाहिजे. जर तुम्ही एन डी ए किंवा एन डी ए फाउंडेशनसाठी सिरियस असाल तर व्हिडिओ डिस्क्रिप्शन चेक करा. राईट गायडन्स तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. सक्सेसमध्ये तुम्हाला चान्सेस क्वालिफायचे चान्सेस वाढतील. व्हिडिओ युजफुल वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब